मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायिका म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे गायिका वैशाली सामंत. आयटम सॉन्ग असो किंवा प्रेमगीत, वैशालीने तिच्या आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातली. तिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कोणाला माहीत नाहीये. फक्त नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे आज वैशाली गायन क्षेत्रात कार्यरत आहे. सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच वैशालीचे पती दत्तात्रय सामंत यांनी हजेरी लावली. दोघांनी त्यांची लव्ह स्टोरी तर सांगितलीच, पण त्याच सोबत वैशाली या क्षेत्रात कशी आली हेही त्यांनी शेअर केलं. वैशाली शाळेत होती आणि दत्तात्रय कॉलेजमध्ये होते. दोघांचं घर समोरासमोर होतं. बोलणं सुरू झालं. त्यांनी सांगितलं, मी हिला समोर बघून फोन करायचो, खिडकीतून दिसायचं, समोर कोणी नाही ना, असं सगळं घडत घडत त्याला सिरियस वळण लागलं. मग आम्ही डिक्लेअर केलं की आम्हाला लग्न करायचं आहे. यावेळी वैशालीने सांगितलं की 9वीत असताना मी घरी सांगून टाकलं की मला याच्याशीच लग्न करायचं आहे. आई वडील शॉक होते. ते म्हणाले, अजून तुमचा भातुकलीचा खेळ संपला नाहीये. वैशाली 8वीत तर दत्तात्रय इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला होते. त्यामुळे दत्तात्रय यांच्या घरून काहीच प्रॉब्लेम नव्हता. वैशाली पुढे म्हणाली, लग्नाचं सांगितल्यानंतर घरचे म्हणाले, तुम्हाला स्वतःला काही कळत नाहीये आणि लग्न वगैरे कुठे. पण थोड्या काळाने त्यांना कळलं की हे सिरियस आहेत. त्यांनी सांगितलं की आधी शिक्षण करा. माझं मास्टर्स होईपर्यंत आम्ही बाहेर फिरायला लागलो होतो. त्यामुळे घरच्यांनी माझ्या मास्टर्सच्या पहिल्या वर्षानंतरच सांगितलं की यांना लग्नाच्या बंधनात अडकवणं योग्य आहे. आम्ही रीतसर पार्ल्याच्या टिळक मंदिरात आमचं लग्न केलं. दत्तात्रय यांनी वैशालीच्या संपूर्ण गाण्याच्या करिअरमध्ये तिची मोठी साथ दिली. ते कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वैशालीने सांगितलं, आम्ही दोघे कॉलेज कॉम्पिटिशन फेस करायचो, पण जेव्हा खरंच निवडायची वेळ आली, गाणं की टिपिकल जॉब, तेव्हा माझ्या आधी त्याच्या डोक्यात क्लिअर होतं की तू सिंगरच बनणार. मला ही वाट कठीण वाटत होती, कारण माझं लग्न झालं आहे. तो सिव्हिल इंजिनियर आहे. त्याचंही करिअर सुरू झालं आहे. आम्ही दोघेही आपापल्या करिअरमध्ये धडपडत होतो. पण तो म्हणाला, तुला जे आवडतंय तेच तू कर. आर्ट हे पार्ट टाइम नाही होऊ शकत. गाण्यात करिअर काय असतं हे कोणाला माहित नव्हतं, पण तो क्लिअर होता. त्यामुळे मी पण क्लिअर होत गेले. सुरुवातीला गायिका म्हणून ओळख मिळावी यासाठी स्वतः दत्तात्रय यांनी तिची गाणी प्रोड्यूस केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने वैशालीचा संगीत क्षेत्रात प्रवास सुरू झाला. पण आजही स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, कसं राहायचं याच्या टिप्स तिला नवऱ्याकडूनच मिळतात. दत्तात्रय यांना इंडस्ट्रीमध्ये राजू या नावाने ओळखतात. ते सिव्हिल इंजिनियर असून त्यांचा स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे. तर वैशालीने फिशर सायन्स मध्ये डिग्री मिळवली आहे. फक्त घरच्यांच्या म्हणण्यामुळे तिने पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं, पण त्यानंतर नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे ती या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकली. तर अशी आहे वैशाली दत्तात्रय सामंत यांची लव्ह स्टोरी. एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात, पण एका यशस्वी स्त्री मागे तिचा नवरा देखील उभा राहिला ही म्हण खरी ठरतीये. तुम्हाला वैशाली सामंतचं सर्वात जास्त आवडणारं गाणं कोणतं ते कमेंट मधून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.